नमस्कार मित्रांनो, राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तारीख डिक्लेअर झालेली आहे. 1 डिसेंबरला आपला पेपर असणार आहे. त्यासाठी तुम्हाला मदत व्हावी यासाठी आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेची बॅच चालू करतोय. या बॅचमध्ये तुम्हाला मागच्या 5 वर्षाची प्रश्नपत्रिका डिटेल ॲनालिसिस करून भेटेल. यापूर्वी आपण GS4ची PYQची ॲनालिसिसची बॅच ही आपण ऑलरेडी संपवलेली आहे. या बॅचला तुम्ही दिलेला प्रतिसाद यामुळेच आपण हा निर्णय घेतला आहे की तुम्हाला प्रीसाठी पण एक डिटेल असं ॲनालिसिस प्रोव्हाइड करावं. यासाठी आपण ही बॅच सुरू करतोय. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा डेमो भेटणार आहे की कशा पद्धतीने आम्ही त्या बॅचमध्ये व्हिडिओ देणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. त्यानंतर आम्ही या बॅचचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला शेवटी आम्ही 2 प्रिडिक्शन पेपर पण देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला 2024चा जो काही पूर्व पेपर असणार आहे त्यासाठी तुम्हाला नक्कीच याची मदत होणार आहे. या प्रिडिक्शन पेपरच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की ॲक्च्युली कशा पद्धतीने पेपर हा फॉर्म होऊ शकतो आणि तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. चला तर मग आपण आता आपल्या लेक्चरला सुरुवात करू. बघा मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक असणार आहे तो आहे डेमो लेक्चर. या डेमो लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं काय महत्त्व आहे, याचा किती फायदा तुम्हाला होऊ शकतो. यापूर्वीच आपण GS4ची प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची बॅच कंप्लीट केलेली आहे. त्या बॅचमधले जे स्टुडंट आहेत त्यांचे फीडबॅक आपण वेळोवेळी टाकत असतो. त्या फीडबॅकवरून त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना हे जे काही ॲप्रोच बिल्डिंग जे आहे आणि त्याच पद्धतीने जे सांगण्याची पद्धत आहे ती त्यांना फार आवडलेली आहे. त्याच पद्धतीने त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांच्या अभ्यासाला एक योग्य दिशा मिळालेली आहे. तर त्या मुलांचाही फायदा या GS4च्या बॅचमुळे झालेला आहे. तर त्याच पद्धतीने मुलांच्या मागणीवरून आपण ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन बॅच सुरू केलेली आहे. यामध्ये जर बघितलं तर आपण हे रेकॉर्डेड व्हिडिओ ठेवलेले आहेत. यामुळे काय होऊ शकतं की तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हे व्हिडिओ बघू शकतात आणि तुमच्या मर्जीनुसार ते बघता येईल आणि एक लास्ट डे रिव्हिजन या पद्धतीने तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. तर बघा मित्रांनो, आपण 2022पासून या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासोबत कनेक्टेड आहोत. 2022पासून म्हणजे 2 वर्षापासून आपण हे सातत्याने असे व्हिडिओ टाकत असतो. यामध्ये जर आपला फोकस बघितला तर तो राज्यसेवा मुख्य परीक्षेवर असतो. आपले जे व्हिडिओ पण आहेत ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मेन्सचे असणार आहेत. तुम्हाला ते प्लेलिस्टमध्ये अवेलेबल होतीलच. त्याचबरोबर GS2चे जे कायदे आहेत त्याचे पण आपण व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. त्याच पद्धतीने वेळोवेळी ज्यावेळेस पेपर होतो त्यानंतर जे पेपरचं ॲनालिसिस असतं आणि आन्सर की येण्याच्या पहिले आपण जे करतो त्या सगळ्या ॲनालिसिसच्या व्हिडिओ तुम्हाला तिथे अवेलेबल होतील. त्याचबरोबर जे इतर व्हिडिओ असतात जसं की डिस्क्रिप्टिव्ह असेल किंवा तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हचे पेपर हे ऑनलाईन पद्धतीने मागवायचे असतील तर अशा पद्धतीचे पण व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर उपलब्ध होतील. तर आपल्याला या डेमो लेक्चरमध्ये समजून घ्यायचं आहे की 2019पासून तर 2023पर्यंत कसा आयोगाचा ट्रेंड हा बदलत गेलेला आहे आणि हे आपण एका प्रश्नांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. यामध्ये आपण सगळ्या सेक्शनचे म्हणजे 6 सब्जेक्ट जे आहेत आपल्याला 6 आणि 7 म्हणजे आपण इन्व्हायरमेंटला भूगोलमध्ये पकडत असतो. तर 7 सब्जेक्ट जर आपण पकडले तर आपण या 6 सब्जेक्टपैकी 6 क्वेश्चन आपण सगळ्या सब्जेक्टचे आपण घेतो आहेत, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की कशा पद्धतीने हे बॅचमध्ये टीचिंग होणार आहे. तर पहिला प्रश्न जो आपण बघतो आहे तो सामान्य विज्ञानाचा बघतो आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची टेक्निक जी आहे की तुम्हाला कीवर्ड फाइंड आउट करता आला पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला कीवर्ड फाइंड आउट करता येतो त्यावेळेस तुमचं बऱ्यापैकी उत्तर हे आलेलं असतं, कारण की त्यावेळेस तुमचं काय होतं तिथे कॉन्सन्ट्रेट तुमचं त्या प्रश्नावर होत असतं. तर बघूयात, आपण प्रश्न वाचूयात. 2019पासून तर 2023पर्यंतचे आपण सिलेक्टिव्ह असे प्रश्न घेतलेले आहेत. मानवाच्या शरीरातील नेफ्रॉन्समध्ये युरिन बनवण्याचा योग्य घटनाक्रम कोणता? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न आहे. म्हणजे आपला कीवर्ड काय असणार इथं? नेफ्रॉन. आणि कशाबद्दल बोलता येते? युरिन फॉर्मेशनबद्दल. त्याबद्दल आपल्याला पायऱ्या विचारलेल्या आहेत. ऑप्शनमध्ये जर बघितलं तर बऱ्यापैकी त्यांनी 3 पायऱ्या दिलेल्या आहेत. पहिल्या ऑप्शनमध्ये बघितलं सिलेक्टिव्ह रिऑब्झर्वेशन, ट्युब्युलर सिक्रेशन आणि अल्ट्रा फिल्ट्रेशन, असे 3 ऑप्शन आपल्याला क्रमाने दिलेले आहेत. तर हा प्रश्न सॉल्व करण्यापूर्वी आपल्याला जो कीवर्ड आहे आपला नेफ्रॉन्स, तर नेफ्रॉन्सवरून आपल्याला काय अंदाज येतो की हा प्रश्न कशावर विचारलेला आहे? तर हा प्रश्न विचारलेला आहे मानवी संस्थांवर. त्याला आपण ह्युमन सिस्टीम असं म्हणतो. त्या ह्युमन सिस्टीममध्ये आपण जर बघितलं तर आपल्या सामान्य विज्ञानाच्या पुस्तकामध्ये जसं मार्केटमध्ये जे अवेलेबल आहेत ते तुम्ही रेफर करतातच. त्याचबरोबरीने स्टेट बोर्ड जर बघितलं तर स्टेट बोर्डमध्ये पण तुम्हाला याचा कंटेंट बऱ्यापैकी भेटतो. यामध्ये जर बघितलं आपण रक्ताभिसरण संस्था येते, श्वसन संस्था येते, उत्सर्जन संस्था, पचन संस्था, प्रजनन संस्था, त्यानंतर मानवामधलं जे समन्वय असेल किंवा ऑर्गनवर पण आपल्याला स्पेसिफिकली प्रश्न येतात. जसं की किडनीवर प्रश्न येतात, हृदयावर येतात, ब्रेनवर येतात. तर फोकस जो असतो आयोगाचा तो अशा जे काही प्रमुख असे ऑर्गन आहेत त्याच्यावर प्रश्न येत असतात. तर हा प्रश्न जर बघितला तर हा किडनीशी संबंधित आहेत, कारण की किडनीचा जो नेफ्रॉन जो असतो त्याला आपण म्हणत असतो स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी. ते किडनीमधला सर्वात महत्त्वाचा
असा जो घटक असतो त्याला आपण नेफ्रॉन असं म्हणतो आणि नेफ्रॉनच्या कार्यावरच हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. म्हणजे नेफ्रॉन हा शब्द तुमचा कीवर्ड आहे. तो जर तुम्ही फाइंड आउट केला तर तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे की तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तो कोणत्या सिस्टीमचा केलेला आहे आणि कोणत्या अवयवाचा तुम्ही अभ्यास केलेला आहे. तो जर तुम्हाला लगेच तिथं रिकॉल झाला तर लगेच हा प्रश्न तुमचा झटक्यात सॉल्व्ह होऊ शकतो. तर बघूयात आपण यामध्ये जर बघितलं तर नेफ्रॉनचं स्ट्रक्चर आपण इथं बाजूला काढलेले. तर ही जर डायग्राम तुम्हाला व्यवस्थित समजली तर याच्यावरचा एकही क्वेश्चन तुमचा चुकणार नाही आहे. तर बघून घेऊयात आपण कशा पद्धतीने आहे. इथं तुमच्या समोर जे दिसतं आहे पिंक कलरचं तिथे आहे त्याला आपण म्हणतो बोमेन्स कॅप्सूल. त्या बोमेन्स कॅप्सूलमध्ये जर पाहिलं तर तिथे जे रक्त असतं ते एकवटलं जातं आणि त्यानंतर तिथे ग्लोमेरुलस नावाचा एक घटक असतो त्यातून ते फिल्टर केलं जातं. हे रक्त तिथे फिल्टर होतं. त्यानंतर जर पुढं बघितलं तर त्या मार्गाने ते जे काही रक्त असतं किंवा ते लिक्विड असतं तर ते खाली जातं. त्याला आपण PCTमधून तो पार होत असतो. PCTमध्ये गेल्याच्या नंतर खाली लूप ऑफ हेनले असतो जो यू आकाराचा आकार दिसतो त्याला आपण लूप ऑफ हेनले असं म्हणतो. त्यानंतर ते रक्त वर जातं असेंडिंग ऑर्डरनी. तिथं जर बघितलं तर तिथे DCT असतं. DCTमध्ये सिक्रेशन होत असतं आणि अशा पद्धतीने ते रक्त गेल्याच्या नंतर ते कलेक्टिंग डक्टमध्ये ते एकत्र होतं आणि त्या पद्धतीने उत्सर्जित केलं जातं. म्हणजे रक्ताचं जे काही शुद्धीकरण असतं ते करण्याचं काम इथे नेफ्रॉनच्या माध्यमातून होत असतं. किडनीचं कार्य आपल्याला माहिती आहे. तर यामध्ये जर आपण पाहिलं तर ग्लोमेरुलस हे फिल्टरचं काम करत असतं. त्यानंतर PCT जे ते रिऑब्झर्प्शनचं काम करत असतं. DCT हे सिक्रेशनचं काम करत असतं. राईट. अशा पद्धतीने आपल्याला काय कळतं आहे की हे जे शब्द आहेत हे फार महत्त्वाचे असतात. आता या शब्दामध्ये ठीक आहे त्याचं लॉंग फॉर्म तुम्ही पाठ करतात किंवा त्याचे अजून एक्स्ट्रा डीपमध्ये तुम्ही त्याचा अभ्यास करत असतात. पण जे काही बेसिक आहे ते तुमचं आधी झालेलं पाहिजे. आधी बेसिक करायचं आणि नंतर तुम्ही डीपमध्ये स्टडी करायचा. यामधला जो PCT आहे त्याला जर आपण बघितलं तर त्याला आपण म्हणतो प्रॉक्झिमल कन्व्हॅल्युटेड टोब्यूल अशा पद्धतीने. आणि DCT जर बघितलं आपण तर त्याला आपण म्हणतो डिस्टल कोव्हॅल्युएटेड ट्युब्यूल अशा पद्धतीचे नाव आहेत. तर ते आपल्याला एवढं महत्त्वाचे नाही आहेत. आपल्याला फक्त आपण शॉर्ट फॉर्ममध्येच लक्षात ठेवायचं. तर यामध्ये बेसिकली काय होतं की रक्तामधले जे काही अशुद्ध पदार्थ आहेत ते वेगळे केले जातात आणि रक्ताला शुद्ध करून परत शरीराकडे पाठवलं जातं. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याला पाठ कसं करायचं FRSC अशा पद्धतीने पाठ करून टाकायचं. फिल्टरेशनमध्ये जर बघितलं तर ब्लड हे गाळलं जातं. PCTमध्ये जर बघितलं तर पुनःशोषण म्हणजे अमिनो ॲसिड आणि शुगर यांचं पुनःशोषण केलं जातं. परत त्याला ॲब्झॉर्ब केलं जातं म्हणून त्याला नाव दिलेलं आहे रिऑब्झॉर्प्शन. त्यानंतर DCTमध्ये युरिया आणि युरिक आम्ल याचं सिक्रेशन केलं जातं. त्यानंतर ट्रू युराईन हे तयार होतं एक्सक्रेशनमध्ये आणि कलेक्टिंग डक्टमधून ते बाहेर पडलं जातं. बस इतकीच माहिती तुम्हाला तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. कारण की बघा जास्त वेळेस जेव्हा तुम्ही माहिती हे तुमच्या डोक्यात साठवण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस तुमचं कन्फ्युजन वाढत असतं. त्यामुळे कमीत कमी गोष्टी लक्षात ठेवायच्या पण त्याला वारंवार तुम्हाला काय करायचं आहे रिव्हिजन देत राहायचं. किडनीचं एक्स्ट्रा माहिती जर आपण पाहिली तर इथं दिसते बघा किडनी रोज 190 लिटर द्रव गाळते. इथं शब्द काय वापरलेला आहे द्रव्य म्हणजे लिक्विड गाळते ज्यापासून 1 ते 2 लिटरच्या आसपास हे मूत्र तयार होत असतं युरिन तयार होत असतं. युरिनचं pH जर बघितलं आपण 6 असतो. त्यामध्ये जर बघितलं युरिनमध्ये कंटेंट कोणकोणते असतात तर 95% हे पाणी असतं, 2.5% युरिया असतो आणि 2.5% हे इतर पदार्थ असतात. इतकी बेसिक इन्फॉर्मेशन आपण घेतली. आता या इन्फॉर्मेशनवरून आपण प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. यामध्ये आपण काय ट्रिक सांगितली ट्रिक म्हणण्यापेक्षा कसं पद्धतीने लक्षात ठेवायचं FRSCमधून आपण जर बघितलं हे जे क्रम ते आपल्याला बघायचे आहेत कुठे शोधायचे आहेत आपल्याला राईट. तर बघा आपण इंग्लिशमध्ये बघायचं शक्यतो इंग्लिशमध्येच बघायचं कारण की इथे बघा त्यांनी मराठीमध्ये पण इंग्लिशमधले शब्द वापरलेले आहेत. तर ही एक जी गोष्ट आहे ती तुम्ही लक्षात ठेवा. यामध्ये बघा जे आपलं F दिसते बघा F म्हणजे आपल्याला स्टार्टिंगला फिल्ट्रेशन पाहिजे. फिल्ट्रेशन बघा पहिल्या ऑप्शनमध्ये दिसतंय का तुम्हाला. इथं काय म्हणतात रिऑब्झर्प्शन म्हणतात. इथं नाही भेटणार तुम्हाला. त्यानंतर बघा इथं अल्ट्रा फिल्ट्रेशन इथं फिल्ट्रेशन दिसते पण कोणत्या पद्धतीचं अल्ट्रा फिल्ट्रेशन म्हणजे फिल्ट्रेशन दिसतंय. यस 2 नंबर असू शकतं. 3 नंबरमध्ये पण फिल्ट्रेशन दिसते 3 नंबर पण असू शकतं. 4 नंबरमध्ये दिसते का तुम्हाला फिल्ट्रेशन नाही दिसत आहे. म्हणजे आधी काय करायचं 1ला आणि 4ला एलिमिनेट करून टाकायचं. तुमच्याकडे कोणते ऑप्शन राहिलेत 2 आणि 3 हे ऑप्शन राहिलेले आहेत. पुढे जर बघितलं तर आपला पुढचा पर्याय काय असणार आहे R असणार आहे. Fच्या नंतर काय यायला पाहिजे R यायला पाहिजे. R म्हणजेच काय रिऑब्झर्प्शन 2 नंबरचं ऑप्शनमध्ये दिसतंय का नाही 2 नंबरमध्ये सिक्रेशन दिसते त्याच्यामुळे 2 नंबरचं ऑप्शन हे एलिमिनेट होतं. आपलं उत्तर काय असणार आहे मग 3 नंबर कारण इथं रिऑब्झर्प्शन दिलेलं आहे. पुढे बघितलं तर सिक्रेशन दिलेलं आहे पण कोणत्या पद्धतीचं सिक्रेशन ट्युब्युलर सिक्रेशन. म्हणजे आपले जे 3 शब्द आहेत FRS हे 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये आपल्याला दिसत आहेत म्हणून आपलं इथे उत्तर काय असणार आहे 3 नंबर असणार आहे. म्हणजे यामध्ये आपण काय काय बघितलं
यामध्ये आपण बघितलं की आपल्याकडे जी इन्फॉर्मेशन होती ती लिमिटेड होती, सिलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन आपल्याकडे होती, पण या सिलेक्टिव्ह इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर पण तुम्ही हा प्रश्न सॉल्व करू शकलात. पुढच्या प्रश्नावर जाऊयात आपण. पुढचा प्रश्न हा न्यूमेरिकल्स आहेत, मुद्दा म्हणून आपण घेतो आहे की तुम्हाला जेणेकरून समजेल की आपण हे जे काही मॅथमॅटिकली न्यूमेरिकल्स विचारले जातात फिजिक्सच्या बाबतीत तेही तुमचे या बॅचच्या माध्यमातून सॉल्व केले जातील, तुमचे सगळे डाऊट याच्यामध्ये क्लिअर होऊन जातील. तर बघूयात प्रश्न कशा पद्धतीने फॉर्म केलेला आहे. इथे पण आपल्याला कीवर्ड काही जे असतात त्याला फाइंड आउट करावं लागतं. बघा प्रश्न आहे 65 नंबरचा, हा प्री 2023चा प्रश्न आहे. 180 ग्रॅम ॲसिटिक आम्ल आहे CH3COOH आणि दुसरं जर बघितलं तर 180 ग्रॅम काय आपल्याकडे पाणी आहे. अशा दोन प्रकारचे आपल्याकडे सोल्यूट म्हणू आपण, एक सोल्यूट एक सॉल्व्हेंट आहे. त्यांना आपण काय केलं एकमेकांमध्ये मिसळलेले आणि तयार झालेल्या द्रावणात जर बघितलं तर ॲसिटिक आम्लाचं आपल्याला मोल फ्रॅक्शन विचारलेलं, म्हणजे एक सोल्युशन तयार केलं आपण, सोल्यूट आणि सॉल्व्हेंटला मिक्स करून एक सोल्युशन तयार केलेलं आहे. एक सोल्युशन तयार केलं आणि या सोल्युशनमध्ये आपल्याला काय विचारलं की ॲसिटिक आम्लाचा मोल फ्रॅक्शन किती आहे. म्हणजे इथं मेन कन्सेप्ट काय आपली, मोल फ्रॅक्शन आपल्याला काढता आलं पाहिजे. मोल फ्रॅक्शन आपल्याला काढता आलं पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा इथे मुद्दा असणार आहे आणि हाच आपला काय असणार आहे, कीवर्ड असणार आहे. खाली जर बघितलं तर आयोगाने आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण दिली, ती काय बघा, हायड्रोजनचं आपल्याला इथे काय दिलेलं आहे, मॉलिक्युलर मास आपल्याला दिलेलं आहे. हायड्रोजनचं 1, कार्बनचं इथे बघा 12 आणि ऑक्सिजनचं आपल्याला दिलेलं 16. म्हणजे आपल्याला गिवन डेटा दिलेला आहे. आणि ऑप्शनमध्ये जर बघितलं 0.23, 1.0, 0.5 आणि वरीलपैकी कोणताही नाही, अशा पद्धतीचे ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. आता आपण बघूयात कशा पद्धतीने याला सॉल्व करायचं. तर सर्वप्रथम आपल्याला काय करून घ्यावं लागतं, यामध्ये आपल्याला मोल काढावा लागतो. तर मोल हे एक युनिट असतं, ते युनिट आपल्याला आधी काढून घ्यावं लागेल. आणि आपल्याकडे किती त्याला आपण संयुगे म्हणू, संयुगे किती दिलेले आहेत, 2 दिलेले आहेत. एक आहे आपल्याकडे ॲसिटिक आम्ल आणि दुसरा आहे आपल्याकडं H2O. ह्या 2 संयुगांचा आपल्याला काय करायचं, आधी मोल काढून घ्यायचं. बघा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो, काही त्याच्यामध्ये जास्त काही डिफिकल्टी नाही आहे. तर गिवन डेटा आपण आधी लिहून घ्यायचा. CH3COOH हा फॉर्म्युला दिलेला आहे आणि त्याचा आपल्याला ॲटॉमिक मास पण दिलेले आहेत प्रत्येक एलिमेंटचे, त्याच्यामुळे हा प्रश्न अजून सोपा होऊन जातो. तर बघा कार्बनचं जर बघितलं तर इथं दिलेलं आहे, कार्बनचं किती असणार आहे, 12 असणार आहे. तर इथे 12 लिहिले आपण. जे हायड्रोजन आहे त्याचा किती, एकच आहे, पण इथं किती हायड्रोजन दिसतं आहे तुम्हाला, 3 दिसतं आहे, म्हणून इथं आपण 3 घेतले. कार्बनचे किती आहेत, 12 आहे, एकच कार्बन आहे म्हणून 12 इथे आपण लिहिले. इथं ऑक्सिजन 2 आहेत म्हणून 16 आणि 16 अशा पद्धतीने लिहिलं. आणि हायड्रोजन एकच आहे म्हणून इथं 1 लिहिलं. या सगळ्यांची काय करायची, टोटल करायची. किती आली, समजा 60 आली, राईट, 60 आलेली आहे. त्यालाच आपण म्हणतो ग्रॅम पर मोल. 60 आली ती. त्यानंतर H2Oचं काढून घेऊ त्याच पद्धतीने. H2मध्ये 2 H आहे म्हणून इथं 2 लिहिले. ऑक्सिजन हे एकच आहे म्हणून 16 लिहिले. यांची ॲडिशन केली ती हार्डली 18. म्हणजे आपल्याला इथं ग्रॅम पर मोल भेटलेले आहेत. H2Oचं पण भेटलं आणि CH3COOH म्हणजे ॲसिटिक आम्लाचं पण भेटलं. आता पुढची जी काही स्टेप असणार आहे ती कशी आहे की आपल्याला काय करायचं, ॲसिटिकचं आपण आधी मोल काढून घ्यायचं आहे. हे आपण काय काढलं, फक्त त्याचं ॲटॉमिक मास जो आहे तो काढला आपण. आणि आता पुढे जातो आहे आपण की आपल्याला आता मोल काढायचं आहे. त्या मोलमध्ये जर बघितलं तर टोटल आपण जर पाहिलं यामध्ये टोटल जे असणार आहे आपलं सोल्युशनचं म्हणजे CH3COOH याचं जर आपण मॉलिक्युलर मास काढला तर तो आपण काढला 60. पण आपल्याला गिवन डेटामध्ये जर बघितलं तर किती ग्रॅम आपल्याला ॲसिटिक ॲसिड दिलेलं आहे, 180 ग्रॅम दिलेलं आहे. बघा इथं दिसते तुम्हाला 180 ग्रॅम आपल्याला काय दिलेलं आहे, ॲसिटिक आम्ल दिलेले आहेत. मग त्याला काय करायचं, वर ठेवायचं. म्हणजेच आपण इथं जर बघितलं मोल काढण्यासाठी काय फॉर्म्युला असू शकतो, तर गिवन जे तुम्हाला गिवन वेट दिलेलं असतं तर गिवन वेट हे वर लिहायचं आणि खाली जे आपण काढलेलं आहे मॉलिक्युलर मास तो मॉलिक्युलर मास हा खाली लिहायचा आणि त्याचं काय करून घ्यायचं, त्याला कॅल्क्युलेशन करून घ्यायचं, जी व्हॅल्यू ती आपलं मोल असणार आहे. इतकं सोपं पद्धत आहे. तर वर आपण जे गिवन डेटा लिहिलेला आहे 180 ग्रॅमचा तो वर लिहिला आणि खाली जर बघितलं आपण जो तो मॉलिक्युलर मास जो काढलेला आहे 60 तो तर आपण खाली लिहिला. याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर बघा इथं 0 0 कट होतं आणि 6 1 6 7 2 12 7 3 18 अशा पद्धतीने ते येतं. म्हणजेच 3 आपला मोल असणार आहे. पुढे जर बघितलं H2Oचं पण त्याच पद्धतीने 180 ग्रॅम पाणी आपल्याला दिलेलं आहे आणि आपलं मॉलिक्युलर मास किती काढलं आपण, 18 काढलं, भागिले 18 केलं तर बरोबर 10 मोल इथे आपल्याला भेटतं. आता आपल्याला काढायचं आहे मोल फ्रॅक्शन. तर मोल फ्रॅक्शनसाठी पण मोल फ्रॅक्शन कोणाचं सांगितलं, ॲसिटिक आम्लाचं सांगितलं. मग ज्याचं मोल फ्रॅक्शन सांगितलेलं आहे त्याचा मोल जो आहे तो आपल्याला वर ठेवायचा आहे
आणि ज्याचं आणि खाली काय करायचं आपल्याला टोटल मोलची ॲडिशन करायची, बस इतका सिम्पल फॉर्म्युला आहे. म्हणजेच ॲसिटिक ॲसिडचं आपल्याला मोल फ्रॅक्शन ज्यावेळेस काढावं लागतं त्यावेळेस आपल्याला ॲसिटिक ॲसिडचं जे मोल आहे त्याला आपल्याला वर ठेवावं लागतं आणि खाली जर बघितलं तर टोटल मोल ऑफ सोल्युशन असं आपल्याला लिहावं लागतं. म्हणजे जर आपण ॲसिटिक आम्लाचं मोल बघितलं 3 आहे आणि खाली जर बघितलं दोघांचं ॲडिशन किती ॲसिटिक आम्ल आणि पाण्याचं 3 + 10 यांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला उत्तर काय येतं 0.23 आणि हेच आपलं उत्तर असणार आहे. 1 नंबरमध्ये आपलं उत्तर भेटून जातं. राईट, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी मोल फ्रॅक्शन कशा पद्धतीने काढायचं ते शिकवलं. आधी काय करायचं, मॉलिक्युलर मास काढायचा. मॉलिक्युलर मास काढल्याच्यानंतर गिवन जे काही वेट दिलेलं असेल त्याला ह्याने डिवाईड करायचं. मग आधी मोल काढून घ्यायचा आणि मोल काढल्याच्यानंतर ज्याचं आपल्याला मोल फ्रॅक्शन विचारलेलं आहे त्याला वर ठेवायचं अशा पद्धतीने. तर बघा इथं जर आपल्याला वॉटरचं विचारलं असतं, H2Oचं आपल्याला काय सांगितलं की मोल फ्रॅक्शन काढा अशा पद्धतीने प्रश्न असता. तर आपण काय करणार, H2Oचं आपण मोल किती काढलं 10 काढलेले त्याला आपण वर ठेवणार आणि आपल्याला दोघांची काय करायची ॲडिशन करायची, ॲसिटिक आम्लाची आणि वॉटरच्या मोलची आपल्याला ॲडिशन करायची. म्हणजेच आपण काय करणार 3 + 10 म्हणजेच 10 / 30 याचं जे कॅल्क्युलेशन येईल ते काय भेटेल आपल्याला H2Oचं मोल फ्रॅक्शन आपल्याला भेटेल. तर अशा पद्धतीने हा प्रश्न सॉल्व करावा लागतो. मग असे जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे फिजिक्समधले फॉर्म्युले असतील, केमिस्ट्रीमधले फॉर्म्युले असतील ते आपण बघणार आहोत, त्याचं आपण सोल्युशन काढणार आहोत. तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुमच्या नोट्समध्ये त्या राहतील आणि मग ज्यावेळेस तुमचा पेपर असेल त्यावेळेस तुम्हाला ते बरोबर रिकॉल होतील. आता पुढचा प्रश्न जर बघितला आपण, आता हा जिओग्राफीवरचा प्रश्न बघूयात. मी काही प्रश्न काढलेले आहेत, प्रत्येक इयरचा एक क्वेश्चन काढलेला आहे जो की टॉपिक असणार आहे आपला, त्याला आपण म्हणतो विंड्स किंवा जागतिक वारे. तर त्यावरचा कंटिन्युअसली प्रश्न जे आलेले आहेत 19 पासून तर त्या पद्धतीने आपण ते काढलेले आहेत. आधी काय करतो मी तुम्हाला थोडीशी टीचिंग करतो आणि त्या टीचिंगच्या बेसिसवर आपले प्रश्न सॉल्व्ह होतात की नाही ते आपण बघूयात. म्हणजे टीचिंगचा म्हणजे थोड्या नॉलेजचा, सिलेक्टिव्ह नॉलेजचा किती फायदा होऊ शकतो हे तुम्हाला यातून समजेल. तर बघा हे मी फक्त एकच पेज तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, पण एका पेजवरून तुम्हाला किती माहिती भेटते ती बघा. इथे एक मॅप आपण दाखवलेला आहे. या मॅपमध्ये तुम्हाला सगळे जे काही वारे आहेत ते इथे तुम्हाला दिसत आहेत. पण सर्वप्रथम तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. तर बेसिक माहिती म्हणजे अशी की टाईप्स ऑफ विंड्स तुम्हाला माहिती असायला हवे. टाईप्स ऑफ विंड, वाऱ्यांचे प्रकार. वाऱ्यांच्या प्रकारमध्ये बघितलं तर 3 प्रकार पडतात बेसिकली. पहिला आहे आपला प्रायमरी विंड, सेकंडरी विंड आणि टर्शियरी विंड. प्रायमरी विंडमध्ये त्यालाच आपण म्हणतो ग्रहीय वारे. त्यानंतर सेकंडरी विंड त्याला आपण नियतकालिके म्हणजे एका विशिष्ट वेळेला ते येत राहतात ते. त्यानंतर टर्शियरी म्हणलं तर स्थानिक वारे म्हणजे लोकल विंड्स आपण त्याला म्हणतो, लोकल विंड्स. तर आपण आता कशावर भर देतो आहे, लोकल विंड्सवर भर देतो आहे. हा जो मॅप आहे तो पण कशाचा आहे, लोकल विंड्स स्थानिक वाऱ्यांचा आहे. तर आपण काय करू, खंडानुसार बघूयात आणि हे पाठच करून टाका तुम्ही, तर जेणेकरून तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. तर बघा नॉर्थ अमेरिका जर आपण पाहिलं, उत्तर अमेरिकेमध्ये चिनूक आणि सँटा आना हे 2 आपण जे रेड अक्षरात दाखवले ते उष्ण वारे आहेत आणि पुढे आहे ब्लिझार्ड. त्यानंतर पुढे बघितलं साऊथ अमेरिकेमध्ये झोंडा अर्जेंटिनामधला जो काही उष्ण वाऱ्यांचा प्रकार आहे. पॅम्परस आणि विलीवाव हे थंड वारे आहेत. त्यानंतर आफ्रिकामध्ये जर बघितलं आपण तर तुम्हाला मॅपमध्ये पण दिसेल सिरोक्को, खामसिन, हर्माटन आणि बर्ग. हे जर बघितलं तर बेसिकली हे सगळे आफ्रिका खंड हा थोडा उष्ण असल्याकारणाने इथं सगळे जर बघितलं आपण तर उष्ण तुम्हाला वारे दिसत आहेत. युरोपमध्ये जर आपण पाहिलं तर युरोपमधला जो फेमस वाऱ्याचा प्रकार आहे, लोकल विंड्स आहे, ती आहे फॉन पण कोणते असणार आपले उष्ण वारे असणार आहेत. त्यानंतर सोलॅनो हे स्पेनमध्ये येतं. त्यानंतर बाकीचे थंड वारे आहेत जे काही मिस्ट्रल फ्रान्समध्ये येतो, बोरा आणि ट्रॅमोंटेना अशा पद्धतीने युरोपमधले आपण वारे बघितले. आशिया खंडामध्ये जर पाहिलं आपण तर नॉर्वेस्टर भारतामध्ये जे येतं त्याला दुसरं नाव आहे लू. त्यानंतर सॅमून इराणमधलं, काराबुरॉन, सिमूम हे झाले आपले उष्ण वारे आशियामधले. त्यानंतर पुरगा आणि बुरान हे झाले थंड वारे. आणि ऑस्ट्रेलिया खंडामध्ये जर बघितले तर 2च आपण बघतोय, एक आहे ब्रिक फिल्डर्स ते उष्ण वारे आहेत आणि बूस्टर जर बघितलं न्यूझीलंडमधला तर तो बूस्टर आहे तो थंड वाऱ्याचा प्रकार आहे. तर बघा इतकंच जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये जे वारंवार प्रश्न विचारले जातात ते कोणत्या वाऱ्यांवर विचारले जातात, एक आहे तो चिनूकवर भरपूर वेळा प्रश्न आलेले. चिनूक झालं, त्यानंतर ब्लिझार्ड झालं, त्यानंतर सिरोक्को, खामसिन, हर्माटन आणि फॉन वारे पण फार फेमस आहेत की प्रत्येक वेळा ते पेपरला पडतात. नॉर्वेस्टरवर प्रश्न येतो, काराबुरानवर प्रश्न येतो.
तर ठीक आहे, आपण काय केलं, फक्त एक प्रॉपर असं बघितलं की कोणत्या खंडामध्ये कोणते वारे वाहतात याचा एक आपण अंदाज घेतला. आता आपण जाऊया आपल्या प्रश्नांवर. तर बघू, तर आपण जो आत्ता बघितलं त्यावरून आपण आता प्रश्न सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. हा प्रश्न असणार आहे 2019चा. इथे आपल्याला स्थानिक वारे दिलेले आहेत आणि एका बाजूला आपल्याला दिलेले आढळणारे प्रदेश. चिनूक, फॉन, लू आणि मिस्ट्रल हे सगळेचे सगळे आपण त्या सिलेक्टिव्ह रिडिंगमध्ये बघितले. यामध्ये जर बघितलं तर फॉनचं मी सांगितलं होतं युरोपमधलं आहे. चिनूकचं बाबतीत आपण सांगितलं होतं की तो उत्तर अमेरिकेतला आहे. तर चिनूकचं आपण बघूयात लावून उत्तर लागतं आहे का बरोबर. तर चिनूक जर बघितलं तर 4 नंबर असणार आहे, कारण की उत्तर अमेरिका हे एकच ऑप्शन असणार इथे. त्यामुळे आपलं बघितलं तर 1चं 4 पाहिजे. तर बघा एकच ऑप्शनमध्ये तसा पर्याय दिलेला आहे. म्हणजे आयोग पण आपल्याला काय करतो, हिंट देऊन ठेवतो किंवा इझी करून ठेवतो क्वेश्चनला. फक्त आपल्याला ते माइंडसेट ओळखायचं आहे. त्यानंतर बघितलं लू आपण बोललो की भारतामध्ये आढळतो. तर उत्तर भारतीय एकच ऑप्शन दिसतंय, उत्तर भारतीय म्हणजे हा कीवर्ड आहे आपला. त्यामुळे लूचं जर बघितलं तर 3 नंबर, तर लूचं 3 म्हणजे कचं 3 पाहिजे, ते पण एकच ऑप्शन आहे. म्हणजे यावरून पण तुम्ही अंदाज लावू शकता. बाकीचे ऑप्शन बघितलं आपण तर फॉनचं जर बघितलं तर युरोपमधला आहे, पण कुठे, आल्प्स पर्वतामध्ये. आणि चिनूक जर बघितलं तर रॉकी पर्वतामध्ये. राईट. बघा आता पुढे जर बघितलं तर एकच राहिला आहे मिस्ट्रल. मिस्ट्रल जर बघितलं तर त्याचा लागणार आहे दक्षिण युरोप ते भूमध्य समुद्र, मेडिटेरियन सीपर्यंत. तर अशा पद्धतीने आपण 2019चा प्रश्न फक्त एका छोट्याशा सिलेक्टिव्ह अभ्यासावरून सॉल्व केला. परत आपण पुढे जाऊयात की 2020मध्ये कशा पद्धतीचा प्रश्न आला. तर बघा चिनूक वाऱ्यासंबंधित प्रश्न आला, बरोबर नाही. इथे सर्वात जास्त फोकस करायचा आहे. चुकीचं आपल्याला विचारलेलं आहे आणि इथंच आपला गोंधळ होतो आणि मग आपण नंतर म्हणतो पेपर झाल्याच्या नंतर की सर सिली मिस्टेक झाली. राईट. तर ही सिली मिस्टेक होताच कामा नाही, कारण की इथे सर्वात जास्त आपला फोकस असायला हवा. म्हणून मी सांगत असतो की नेहमी कीवर्डला फाइंड आउट करायचं. बघा पहिला ऑप्शन, हे वारे रॉकी पर्वतावरून वाहतात. म्हणजेच बघा पीवायक्यूचा तुम्हाला फायदा झाला. जर तुम्ही 2019चं प्रश्नपत्रिका चांगल्या पद्धतीने केलेली असेल, लगेच तुम्हाला 2020मध्ये त्याचं बेनिफिट भेटतं. राईट. म्हणजे मागचं कष्ट केल्याचं फळ जे आहे तुम्हाला पुढे भेटत असतं, अशा पद्धतीचं ते आहे. तर बघा चिनूक वारे आपण मागच बघितलं 2019च्या पेपरमध्ये, त्याच्यात लगेच तुम्हाला इथं फायदा आला 2020मध्ये. म्हणजे पहिलं जे विधान आहे ते बरोबर असणार आहे 100%. आपल्याला काय विचारलं, चुकीचं सांगा. म्हणजे हे तर आपलं उत्तर नसणार आहे. म्हणजे ए आणि ए इथं दिसतंय आपल्याला, म्हणजे हे बरोबर आहेत, पण हे काय म्हणतं आहे बरोबर नाही. त्याच्यामुळे 2 आणि 1 नंबरचं ऑप्शन आधी एलिमिनेट करून टाकायचं. आपण आलो तर 50-50%वर. त्यानंतर पुढे बघा, हे वारे स्थानिक प्रकारचे. आपण आत्ताच बघितलं लोकल विंड्स आपण शिकलो, टाईप्स ऑफ विंड्स आपण पाहिले. त्याच्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी बघितलं. टर्शरी विंडलाच आपण काय म्हणतो, लोकल विंड्स असं म्हणतो. आणि लोकल विंड्समधलेच आपण हे जे प्रकार बघितले, चिनूक वारे, फॉन वारे, हे सगळे कशाचे प्रकार आहेत, हे लोकल विंडचे प्रकार आहेत. त्याच्यामुळे 100% बी पण हे बरोबर असायला हवं. बी कुठे दिसते तुम्हाला, 3 नंबरमध्ये दिसते. हा पर्याय येणार नाही आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार, 4 नंबर. मी 3 नंबरचं आणि 4 नंबरचं विधान पण वाचलं नाही, म्हणजे सी नंबरचं आणि डी नंबरचं विधानही वाचलं नाही. पहिल्या 2 विधानांवरून आपण उत्तर दिलं. म्हणजे किती लवकर आपण एलिमिनेशन मेथड वापरली. राईट. आणि आपला अभ्यास जो आहे तो सिलेक्टिव्ह अभ्यास आहे. आपण जास्त डीपमध्ये पण कुठे गेलेलो नाही आहे. एक आपण बऱ्यापैकी जो अभ्यास असतो, बेसिक अभ्यास असतो, तो करणं फार गरजेचं असतो. कारण की आपल्याला काय बनायचं आहे, परीक्षाभिमुख अभ्यास करायचा आहे. आपल्याला एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करायचा आहे, ना की आपल्याला त्याच्यामध्ये PhD करायची किंवा त्याच्यामध्ये भरपूर नॉलेज घ्यायची. स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला ॲक्टिव्ह राहावं लागतं आणि तुम्हाला असे लॉजिक लावावं लागतात की जेणेकरून तुम्ही पटकन स्कोअर घेतात आणि पोच घेऊन या स्पर्धा परीक्षेच्या विश्वातून बाहेर पडतात. तर हे सर्वात महत्त्वाचं असणार आहे. तर याचं उत्तर आपलं म्हणजे 4 नंबर असणार आहे. यामध्ये जर पाहिलं, हे वारे आल्प्स पर्वताच्या दक्षिण बाजूवरून वाहतात. आल्प्स पर्वत जर बघितलं तर फॉन वारे येतात आणि हे वारे राईन नदी खोऱ्यातून वाहतात. राईन जर बघितलं, मला सांगा, ही जी राईन नदी आहे, ही राईन नदी कुठलची, युरोपमधली आहे. यावरून पण तुम्ही लॉजिक लावू शकतात की चिनूक वारे हे नॉर्थ अमेरिकेमध्ये आहेत किंवा नॉर्थ USA आपण म्हणू शकतो, अमेरिका म्हणू शकतो. त्याच्यामुळे डी नंबर तर चुकीचं आहे आणि सी नंबर पण चुकीचं आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार 4 नंबर. अशा पद्धतीने आपण त्या सिलेक्टिव्ह अभ्यासावर हा प्रश्न सॉल्व केला. पुढे बघूयात, परत 2021मध्ये याच टाईपचा प्रश्न आला बघा. म्हणजे तुम्ही 2019चा पेपर चांगला केला, त्यानंतर 2020चा पेपर चांगला केला, तर लगेच तुम्हाला फायदा कुठे होतो आहे, 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये होतो आहे. तर इथे जर पाहिलं आपण, तर इथं फॉन वारे दिलेले आहेत. फॉन वारे जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे 100% त्याचं उत्तर काय असणार आहे, आल्प्स असणार आहे, युरोपमधलं आल्प्स. म्हणजे डीचं काय पाहिजे, 1 नंबर. बघा एकच ऑप्शन दिलेलं आहे आयोगाने आपल्याला उत्तर सोपं करून ठेवलेले आहेत. हिंट हा आयोग प्रत्येक क्वेश्चनमध्ये देत असतो. ती हिंट फक्त आपल्याला ओळखता आली पाहिजे. म्हणजेच लगेच आपलं उत्तर जर पाहिलं तर काय असणार आहे, 2 नंबर आपलं उत्तर येऊन जाणार आहे. आणि आपल्याला महत्त्वाचं काय, उत्तर येणं महत्त्वाचं आहे.
त्यामुळे नॉलेज किती मिळवत आहेत तुम्ही आणि किती पुस्तकं वाचतायत, किती क्लास लावतायत, राईट, किंवा तुम्ही किती नॉलेज गेन करताय याला काहीच महत्त्व नाही आहे स्पर्धा परीक्षेमध्ये. स्पर्धा परीक्षेचा जो टाईमलाईन असते त्या टाईमलाईनमध्ये तुम्हाला पोस्ट मिळवणं फार गरजेचं असतं. त्यामुळे एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करा, सिलेक्टिव्ह अभ्यास करा आणि वारंवार रिव्हिजन करा. हाच एकमेव मंत्र असणार आहे. यामध्ये जर बघितलं आल्प्स पर्वत हे फॉन आपण हे पाठ केलं, वारंवार त्याला पाठ करत राहायचं. पुढे जर पाहिलं आपण मग डीचं जर आपण बघितलं तर 1 नंबर ऑप्शन लागलं. तर पुढे जर बघितलं सहारा वाळवंट कुठे येतो? आफ्रिकेमध्ये येतो. सहारा वाळवंट आफ्रिकेमध्ये येतो. आणि आफ्रिकेमध्ये जर आपण जे लोकेशन टाकले होते या लोकेशनमध्ये बघा तुम्हाला लगेच क्लिअर होऊन जाईल, राईट. म्हणजेच आफ्रिका खंडाला जर तुम्ही फोकस केला तर तुम्हाला लगेच क्लिअर होते की आफ्रिका खंडामध्ये आपण 4 वारे हे मोजके बघितलेले आहेत, सिलेक्टिव्ह बघितलेले आहेत. म्हणजेच याने काय होतं, तुमचा अभ्यासाचा जो आवाका आहे तो छोटा होतो. आणि जितकं तुम्ही पार्टिशन करून अभ्यास करणार तितकं तुम्हाला ते इझी जाईल, ते तुम्हाला आठवेल. खूप मोठा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर तो तुमचा काहीच लक्षात राहणार नाही. त्याच्यामुळे असं पार्टिशन करून तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करा, इंटिग्रेटेड अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. आपण हे प्रत्येक सब्जेक्टमध्ये सांगत असतो. त्यामुळे बघा, जर सहारा वाळवंट जर बघितलं आपण त्याचं उत्तर असणार आहे खामसीन. त्यानंतर ग्रीस बघितलं तर युरोपमध्ये येईल, तर सिरोक्को. आणि इराण जर बघितलं तर इराणमध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, सिमून वारे त्याच्यामध्ये येतात. म्हणजे एका छोट्याशा अभ्यासावरून आपण हे सगळे प्रश्न सॉल्व केलेत. त्यानंतर बघा 2022मध्ये या लोकल विंडवर प्रश्न नाही आला, पण प्रश्न कसा आला की आपल्याला चक्रीवादळावर प्रश्न विचारला. चक्रीवादळ म्हणजेच काय, तर आपलं हे क्लायमेटमधलाच एक टॉपिक आहे आणि तो पण कशाचा निगडीत आहे, या विंडच्या निगडीत आहे. ठीक आहे. त्यामुळे जर हा प्रश्न जर बघितला तर तो पण त्याच्या संदर्भात येतो. 2022चा प्रश्न आहे. प्रश्न काय होता, सागर चक्रीवादळ हे मे 2019मध्ये अरबी समुद्रात तयार झाले. त्यानंतर सागरी चक्रीवादळाने दक्षिण कोकण किनाऱ्यावर मालमत्तेचे नुकसान केले. इथे कीवर्ड बघा काय काय असणार आहे आपला, सागर चक्रीवादळ 2019मध्ये अरबी समुद्रात. पुढे जर बघितलं तर दक्षिण कोकणाच्या किनाऱ्यावर त्याने मालमत्तेचे नुकसान केले. जर अरबी समुद्रात तो येत असेल तर दक्षिण कोकण तर हे 100% बरोबर असणार आहे. फक्त आता इथे फोकस कशावर करायचं मग, या तारखेवर. आयोगाला तारखा सर्वात जास्त आवडतात, इयर आणि तारखा यावर जास्त फोकस असतो आयोगाचा. कारण की तुम्ही मेन्समध्ये बघत असाल की GS4मध्ये आपण भरपूर असे डेट्स आणि इयर्स बघितलेले आहेत की जे तुम्हाला पाठच करावं लागतात आणि त्याच्यावरच तुमचे प्रश्न सॉल्व होतात. कारण की ते प्रश्न कसे असतात, 1 लाईनर असतात. त्याच्यामुळे त्याला लॉजिकला काही पर्याय नसतो, तुम्हाला ते पाठांतरच असायला हवं. तर जर आपण पाहिलं तर आपल्याला काय महत्त्वाचं आहे, इयर महत्त्वाचं आहे. इयरमध्ये जर बघितलं तर हे जे काही सायक्लोन होतं ते 2018ला आलेलं होतं. आणि जर कधी आपल्या भारताच्या रिलेटेड असतं तर आपल्याला माहिती असतं, राईट. पण हे जर सायक्लोन पाहिलं तर हे सोमालियाला गेलेलं होतं. सोमालिया आफ्रिका खंडातलं जो देश आहे त्या साईडला हे जे काही वादळ आहे ते त्यावेळेस गेलेलं होतं. त्यामुळे जर बघितलं तर पहिलं पण विधान चुकीचं आहे. खाली जे दक्षिण कोकण असं म्हणतायत तर ते पण चुकीचं आहे, राईट. निसर्ग नावाचा जो काही सायक्लोन होता तो त्यावेळेस आलेला होता. त्यामुळे सागर इथे नसणार आहे. दक्षिण कोकणाच्या बाबतीत जर बघितलं तर निसर्ग सायक्लोन तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे दोन्ही विधानं काय इथे चुकीचे आहेत. अशा पद्धतीने तो प्रश्न होता. हा का घेतला आपण, कारण की हा थोडा क्लायमेटच्या संदर्भात येत होता. पुढे जर पाहिलं आपण आता 2023ला जर बघितलं तर कशा पद्धतीने प्रश्न आला या क्लायमेटवर. तर आधीचे प्रश्न जर बघितलं तर चिनूक वारे, फॉन वारे म्हणजे लोकल विंड्सवर प्रश्न येत होते. मग नंतर ते शिफ्ट झाले एका सायक्लोनवर, म्हणजे करंट रिलेटेड प्रश्न विचारला. आणि 2023ला त्यांनी डायरेक्टली काय केलं, थोडं मान्सूनच्या रिलेटेड. मान्सून म्हणलं तर आपण काय म्हणू शकतो, हे नियतकालिक वारे आहेत. म्हणजे वाऱ्यांचा प्रकार जर दुसरा बघितला होता आपण सेकंडरी, त्यातला हा प्रकार असणार आहे. तर बघूयात कशा पद्धतीचे प्रश्न आहे. प्रश्न काय विचारला, मान्सूनची माघार, त्याला आपण म्हणतो रिट्रेटिंग मान्सून, अशा पद्धतीचा शब्द त्याला वापरलेला आहे. या शब्दाला आपण कीवर्ड म्हणतो. हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. म्हणजे हे जे मान्सूनचे माघार आहे ती कशामुळे होते. पहिला ऑप्शन, नैऋत्य मान्सून वारे हिमालय पर्वतरांगापर्यंत पोहोचल्यानंतर ते तिथून माघारी फिरतात. दुसरं ऑप्शन, सूर्याचे भासमान भ्रमण, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात द ॲपिअरंट मुवमेंट ऑफ द सन. त्यानंतर भारताच्या वायुव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार, द एक्सपान्शन ऑफ द हाय प्रेशर बेल्ट फ्रॉम नॉर्थ वेस्टर्न पार्ट टू साऊथ ईस्टर्न पार्ट ऑफ द इंडिया. त्यानंतर भारतीय उपखंडात निर्माण होणारी वायुभारातील भिन्नता, द अकरन्स ऑफ व्हॅरायबिलिटी इन द ॲटमॉस्फेरिक प्रेशर डेव्हलप्ड ओव्हर द इंडियन सबकॉन्टिनेंट. अशा पद्धतीचा प्रश्न आहे, 1 लाईनर प्रश्न आहे. यामध्ये मान्सूनची माघार
यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं काय असतं आपल्याला, तर आपल्याला महत्त्वाचं असतं जे काही प्रेशर बेल्ट तयार होत असतात. मान्सून जेव्हा येतो त्यावेळेस काय होतं की इकडे लो प्रेशर तयार झालेलं असतं भारतीय भूखंडावर, आणि लो प्रेशर झाल्यामुळे सगळे वारे हे भारतीय उपखंडाकडे वाहायला लागतात, आणि त्यामुळे आपल्याकडे हा नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून पाऊस पडत असतो. आणि नंतर आपण जर बघितलं तर रिटार्डेशन म्हणजे काय, या आलेल्या वारांचं नंतर जे परतीचा प्रवास सुरू होतो सप्टेंबर महिन्याच्या आसपास, तर त्याला आपण म्हणत असतो मान्सूनची माघार. त्यासाठी पण कारण काय महत्त्वाचं असू शकतं, एक तर लो बेल्ट किंवा हाय बेल्ट, हे दोनच कारणं असू शकतात. कारण की आपण मान्सून बघताना तेच बघतो. मग जर इथं कीवर्ड बघितले आपण ऑप्शनमधले तर तुम्हाला लगेच लक्षात येईल. इथं म्हणतात की पर्वतरांगापर्यंत पोहोचल्यानंतर ते तिथून माघारी फिरतात. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की हिमालयाला लागून ते परत मागे फिरतात. त्याला काही रिझन दिलं का यांनी, पहिल्या ऑप्शनमध्ये काहीच रिझन दिलेलं नाही आहे. पुढे जर बघितलं तर सूर्याचे भासमान भ्रमण असं म्हणतात. तर भासमान भ्रमण इथं समजून घेण्यासाठी इथे आपण एक अर्थ काढलेली, समजा ही अर्थ आहे, ही अर्थ आहे. आणि तुम्हाला माहीत असेल की जे काही सूर्य जो फिरतो त्यावेळेस फिरताना सूर्याचे जे किरण आहेत ते अशा पद्धतीने इथे पडत असतात पृथ्वीवर. म्हणजेच एक अशी स्पेसिफिक डेट आहे, त्या डेटला सूर्यप्रकाश या भागावर पडतो, एका स्पेसिफिक डेटला इथे पडतो, एका स्पेसिफिक डेटला इथे पडतो. म्हणजे त्याला आपण म्हणत असतो ॲपेरंट मुवमेंट ऑफ द सन. हे प्रत्येक वेळा चेंज होत राहतं. म्हणजे आज जर सूर्य या दिशेला किंवा या दिशेच्या या मार्गातून प्रवास करत असेल तर काही दिवसांनी काय होऊ शकतो की तो त्याचा मार्ग चेंज करतो आणि तो दुसऱ्या मार्गाने प्रवास करत असतो. म्हणजे आपण त्याला उत्तरायण दक्षिणायन जे पद्धत म्हणतो. तर त्यामुळे काय होत असतं की सूर्याची हे जे काही आपण जे बघतो वर आकाशामध्ये, ती जी दिशा असते ती चेंज होत राहते. त्याला आपण म्हणतो भासमान भ्रमण. तर यामुळे जर आपण बघितलं तर यामुळे काही मान्सून चेंज होतो का, किंवा मान्सूनचा परतीचा प्रवास चालू होतो का? नाही, याच्यामध्ये काही त्याचा संबंध लागत नाही. म्हणजे एक नंबरचं ऑप्शन येऊ शकत नाही, दोन नंबरचं ऑप्शन येऊ शकत नाही. आपल्याला इथं शोधायचं काय होतं, आपल्याला शोधायचं होतं की उच्च वायुभार किंवा लो प्रेशर हे कुठं दिसते आपल्याला, ते सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा इथं हाय प्रेशर आपल्याला दिसते. म्हणजे प्रेशर जो शब्द आहे तो आपला कीवर्ड असणार आहे. इथं बाकीचं कोणत्याच ऑप्शनमध्ये तुम्हाला हे दिसत नाही की हाय प्रेशर किंवा लो प्रेशर असा शब्द पण कुठेच वापरलेला नाही. फक्त 3 नंबरचंच विधान असं दिसतंय की त्याच्यामध्ये हाय प्रेशर बेल्ट असा शब्द वापरलेला आहे. कारण की मान्सूनचा जे काही प्रवास असतो तो हाय बेल्ट किंवा लो बेल्ट अशाच संदर्भात होत असतो. तर ते तुम्ही लक्षात ठेवा. बाजूला एक फोटो दिसतोय तुम्हाला माहीत असेल ITCZ बद्दल तुम्ही ऐकलेलं असेल की जसं जसं ITCZ हा विषुववृत्तापासून इक्वेटरपासून जसा जसा वर जातो त्यावेळेस आपला मान्सून वारे हे जास्त ॲक्टिव्ह होत राहतात. आणि ज्यावेळेस तो ITCZ खाली येतो, तो पट्टा जेव्हा खाली येतो तेव्हा आपलं मान्सूनचं रिटार्डेशन होत असतं. अशा पद्धतीने आपण इथं दाखवलेलं आहे. इथे इंडियन ओशन आहे. हे जे वारे जात आहेत हे मान्सूनचे वारे जात आहेत. कशामुळे जात आहेत ते, या लो प्रेशर ITCZमुळे. मग त्यावेळेस काय होत असतं, ज्यावेळेस रिटार्डेशन होत असतं त्यावेळेस वायुव्य ते आग्नेय अशा पद्धतीचा एक प्रेशर बेल्ट तयार होतो. आणि त्यामुळे हे जे वारे आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये राजस्थान, पंजाब या साईडनी ते परतीचा प्रवास करायला लागतात. इथे बघितलं तर एक न्यूज पण अशी होती आपल्या इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटची. तर साऊथ वेस्ट मान्सून हॅज विड्रॉल फ्रॉम द सम पार्ट्स ऑफ वेस्टर्न राजस्थान अँड कच्छ टुडे द 23rd September 2024 अगेन्स्ट द नॉर्मल डेट ऑफ 17 सप्टेंबर. याचा अर्थ असा होतो की जनरली जर बघितलं की जे रिटार्डेशन होत असतं मान्सूनच्या परतीचा प्रवास जो सुरू होत असतो तो जनरली होत असतो 17 सप्टेंबरला. पण 2024मध्ये काय झालं, तो वाढलेला आहे त्याचा प्रवास. म्हणजे तो जास्त उशिराने तो जाणार आहे. म्हणजे याचाच अर्थ काय असणार आहे की मान्सून हा जास्त काळ भारतामध्ये थांबणार आहे. म्हणजे 6 दिवस जर बघितलं आपण ॲप्रॉक्सिमेटली तो जास्त काळ राहणार आहे. म्हणजे या 6 दिवसामध्ये काय होऊ शकतं, तर पावसाचं प्रमाण, प्रेसिपिटेशनचं प्रमाण हे वाढू शकतं. तर तो सगळा अंदाज हे आपलं IMD डिपार्टमेंट वर्तवत असतं. आणि हा वर्तवलेला अंदाज आहे 2024चा. त्यामुळे मी हा फोटो तुम्हाला टाकलेला आहे. म्हणजे बॅचमध्ये पण तुम्हाला या पद्धतीने शिकवला जाईल की जो काही करंट रिलेटेड डेटा असणार आहे तो पण तुम्हाला वेळोवेळी त्या प्रश्नाच्या अनुषंगाने सांगितलं जाईल. तर इथे बघा तुम्हाला दिसेल मान्सून परतीचा प्रवास हा 17 सप्टेंबर ही तारीख महत्त्वाची, कारण की ती चर्चेत पण आहे. त्यामुळे सांगता येत नाही की अशा पद्धतीची तारखा पण तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. त्यामुळे आपल्या इथे उत्तर जर बघितलं तर 3 नंबर आपल्या इथे उत्तर असणार आहे. पुढे जर पाहिलं भारतीय उपखंडात निर्माण होणारी वायुभारातील भिन्नता म्हणजेच काय, ॲटमॉस्फेरिक प्रेशर डेव्हलपमेंट इन द इंडियन सबकॉन्टिनेंट. म्हणजे इथे स्पेसिफिक त्यांनी लोकेशन सांगितलेलं नाही की हे जे काही
वायुभारातील भिन्नता ही कोणत्या ठिकाणी होते, असं स्पेसिफिकली कुठंच काही उल्लेख केलेला नाही, फक्त म्हणलेलं आहे की भारतीय उपखंडामध्ये निर्माण होणारी. त्यामुळे आपण असं सांगू शकत नाही की हे जसे योग्य कारण असेल. अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला काय बघायचं होतं, इथं उच्च वायुभारपट्टा किंवा लो प्रेशर बेल्ट या दोनपैकी आपल्याला एक गोष्ट इथे शोधायची होती, जे की आपला कीवर्ड होता. अशा पद्धतीने आपण हे भूगोलचे क्वेश्चन बघितले. याच्यामध्ये फक्त आपण एकच कन्सेप्ट शिकवली तुम्हाला, टाईप्स ऑफ विंड्स, आणि त्या पद्धतीने प्रश्न कसे कसे चेंजेस होत गेले 2019 पासून तर 2023 पर्यंतचे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न असणार आहे आपला पॉलिटीचा. हा प्रश्न घेतला आहे आपण 2022 या प्रश्नपत्रिकेतून. एक तुम्हाला फक्त एक डेमोसाठी आपण घेतो आहे. लेक्चरमध्ये तर तुम्हाला याच्यापेक्षा जास्तच कंटेंट भेटेल. तर हा प्रश्न वाचूयात आपण आधी. संघराज्य अथवा राज्य यांच्या नियंत्रणाखालील नागरी पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना बडतर्फ करणे, पदावरून दूर करणे किंवा पदावनत करणे म्हणजेच अनुच्छेद 311 याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत. चुकीचं विधान आपल्याला विचारलं, आधी त्याला हायलाईट करायचं. बघा दिसत असेल तुम्हाला प्रश्न. तर राज्य किंवा त्याच्या नियंत्रणाखालील नागरी पदावर, नागरी पद हे सर्वात महत्त्वाचे सिव्हिल सर्व्हिससाठी आहे. तर बडतर्फ एक शब्द वापरलेला आहे, पदावरून दूर करणे एक शब्द वापरलेला आहे, पदावनत असा शब्द वापरलेला आहे. इंग्लिशमध्ये जर बघितलं आपण तर डिसमिसल हा शब्द वापरलेला आहे, रिमूव्हल ऑफ पर्सन हा शब्द वापरलेला आहे, आणि त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं ते एम्प्लॉईड इन सिव्हिल कॅपॅसिटीज अंडर द युनियन ऑफ स्टेट्स. ठीक आहे, इतके शब्द इथे वापरलेले आहेत. आणि आपल्याला चुकीचं विधान सांगायचं आहे. पहिलं विधान, अनुच्छेद 311 खाली असलेले संरक्षण हे फक्त कोणासाठी म्हणता येते, लष्करी सेवेतील व्यक्तींना उपलब्ध नाहीत. म्हणजे याचा अर्थ त्यांना असं म्हणायचं की नागरी सेवेतले जे आहेत त्यांना उपलब्ध आहेत, पण लष्करी सेवेतल्या व्यक्तींना ते उपलब्ध नाही आहेत. पुढे अनुच्छेद 311 खाली असलेल्या संरक्षणास आयुर्विमा महामंडळ म्हणजे LIC, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ म्हणजे ONGC सारख्या वैधानिक मंडळातील कर्मचारी याच्यासाठी पात्र नाहीत. म्हणजे कोणते LIC आणि ONGCचे कर्मचारी याच्यासाठी पात्र नाहीत. पुढे अनुच्छेद 311 मधील तरतुदी या केवळ हा शब्द कधी पण लक्षात ठेवायचा, तो आपला कीवर्ड असतो. केवळ असेल, फक्त असेल, अशा पद्धतीचे जे शब्द असतात ते सर्वात जास्त महत्त्वाचे असतात आपल्यासाठी. त्या तरतुदी केवळ स्थायी नागरी कर्मचाऱ्यांनाच लागू आहेत. अस्थायी जे कर्मचारी असतात, टेम्पररी कर्मचारी असतात, त्यांना लागू नाहीत. पुढे शासकीय सेवकाचे सेवेतून निलंबन हे बडतर्फी अथवा पदावरून दूर करणेही नसते. म्हणून अनुच्छेद 311 संरक्षणाच्या व्याप्तीमध्ये निलंबनाचा समावेश होत नाही. बघा आता किती मोठे मोठे विधानं इथे वापरलेले आहेत. पण या विधानांना समजून घेण्यासाठी आपल्याला कीवर्ड फार महत्त्वाचे असतात. ज्यावेळेस तुम्ही कीवर्ड फाइंड आउट करतात तेव्हा तुमचा हा प्रश्न इझी होऊन जातो. यासाठी आपला अभ्यास महत्त्वाचा आहे. अभ्यास कोणता लागणार इथे आपल्याला, तर आपल्याला इथे अभ्यास लागणार आहे आपला भाग 14. तर भाग 14 आपल्याला याच्यासाठी माहिती असणं फार गरजेचं आहे. त्याला आपण सर्व्हिसेस असं म्हणतो. सेवा ज्या आहेत आपल्या त्या भाग 14 मध्ये दिलेल्या आहेत. याचे आपले 2 प्रकरणं आहेत. पहिल्या प्रकरणामध्ये जर बघितलं तर 308 पासून तर 314 हे पहिलं प्रकरण आहे. दुसरं प्रकरण जर बघितलं ते लोकसेवा आयोगाचं आहे. त्याच्यामध्ये UPSC आणि MPSC येतं. 315 ते 323 हे त्याचे कलम असणार आहे. हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला 311वर. 311 म्हणजे प्रकरण पहिलं सर्व्हिसेस याबद्दलचा हा प्रश्न असणार आहे. अखिल भारतीय सेवा असतील, या सगळ्या सेवा ज्या आहेत त्यावरचा हा प्रश्न असणार आहे. मग त्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे, 308 पासून तर 314 पर्यंतचे कलम माहिती पाहिजे. ते पण कसे, सिलेक्टिव्ह माहिती पाहिजे. सगळेचं सगळं माहिती असणं गरजेचं आहे का, तर बिलकुल नाही. तर बघा 308 मध्ये जर बघितलं आपण त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन केलेले अन्वय अर्थ सांगितलेला आहे. 309 मध्ये भरतीची प्रक्रिया, सेवा शर्ती वगैरे सांगितलेल्या आहेत. 310 मध्ये त्यांचा कार्यकाल सांगितलेला आहे. नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांचा कार्यकाल सांगितलेला आहे. 12 नंबरमध्ये जर बघितलं आपण तर यामध्ये आपण बघतोय की अखिल 312 इथे लिहायचे. 312 मध्ये जर आपण पाहिलं तर इथे अखिल भारतीय सेवा ज्या आहेत त्यांचा इथे उल्लेख करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीचे कलम आहे. आपल्याला विचारलेलं काय 311. 311ला आपण समजून घेऊ आधी. 311 मध्ये जर बघितलं 3 शब्द महत्त्वाचे, डिसमिसल, रिमूव्हल, रिडक्शन इन रँक.
तर मनमानी पदमुक्त करू नये एखाद्या अधिकाऱ्याला, त्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठीचे हे कलम आहे की जेणेकरून त्याला संधी देण्यात यावी, त्याचं म्हणणं मांडण्याचं नैसर्गिक न्यायाचं तत्त्व हे त्याच्यामध्ये लागू व्हावं, त्यासाठी हे संरक्षणासाठी हे 311 नंबरचं कलम हे आपल्या राज्यघटनेमध्ये टाकण्यात आलेलं आहे. तर कोणासाठी आहे हे कलम ते सर्वात महत्त्वाचे, की कोण या कलमाचा उपयोग सर्वात जास्त करतो. तर बघा, केंद्र, राज्य, सरकारी नागरी पदावरील व्यक्ती म्हणजे सिव्हिल सर्व्हिस ज्याला आपण म्हणतो, सिव्हिल सर्व्हिसमधले जे अधिकारी असतात त्यांच्यासाठी हा कलम स्पेसिफिकली बनवलेला आहे. हे आपले कीवर्ड झाले. राज्य सरकारमधला पण असू शकतो, केंद्र सरकारमधला पण असू शकतो, पण अधिकारी कोण पाहिजे आपल्याला? नागरी पदावरील पाहिजे. तर हा सर्वात महत्त्वाचा इथे कीवर्ड असणार आहे. पुढे डिसमिसल म्हणजे काय? डिसमिसल सर्वात महत्त्वाचा शब्द भरपूर वेळा विचारला जातो. इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा डिसमिसल. डिसमिसल जर शब्द असेल याचा अर्थ काय? त्या अधिकाऱ्याला नोकरीवरून काढलं जातं, म्हणजेच तो पुढील सरकारी नोकरी तो देऊ शकत नाही. त्याला सगळ्या सरकारी नोकरीपासून काय केली जाते? बंदी घातली जाते. त्याला आपण म्हणतो डिसमिसल करण्यात येणं. पुढे जर बघितलं रिमूव्हलला आपण मराठीमध्ये म्हणतो पदमुक्त करणे. तर या रिमूव्हलसाठी जर बघितलं तर त्याची तरतूद अशी असते की त्याला पदावरून काढलं जातं, पण तो इतर सरकारी नोकरीसाठी पात्र असतो. तर हा 2 डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवा, रिमूव्हलसाठी आणि डिसमिसलसाठी. तर आत्ताच आपण काय बघितलं की हे कोणासाठी आहे कलम? केंद्र आणि राज्य सरकारच्या नागरी पदावरील व्यक्तींसाठी. तर पहिलं जे विधान आहे, पहिलं विधान असं म्हणतं आहे की लष्करी सेवेतील व्यक्तींना उपलब्ध नाही. तर हे विधान बरोबर असणार आहे, कारण की ते मिलिटरीमधल्या लोकांसाठी नाही आहे, ते फक्त कोणासाठी आहे? नागरी सेवकांसाठी. त्यामुळे पहिलं विधान तर काय झालेलं इथे बरोबर आहे, कारण की ते नाहीच म्हणत आहे. पुढे जर बघितलं LIC आणि ONGC यासारख्या वैधानिक मंडळातील कर्मचारी याच्यासाठी पात्र आहेत का? हे टेक्निकल जॉब आहेत, राईट. हे टेक्निकल जॉब आहेत. याला नागरी सेवक किंवा सिव्हिल सर्वंट असं म्हणत नाही आपण. ONGCच्या कर्मचाऱ्यांना आपण म्हणतो का की हे नागरी सेवक आहेत किंवा सिव्हिल सर्व्हिसमधून आलेले आहेत? असं आपण म्हणत नाही. त्याच्यामुळे 2 नंबरचं ऑप्शन पण इथे काय ठरलेलं आहे? बरोबर ठरलेलं आहे, कारण की ते काय म्हणतात? पात्र नाहीत. तर बरोबर आहे, ते पात्र नाहीत. आणि 311 मध्ये कोण असणार आहे? फक्त नागरी सेवक असणार आहेत, तसा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. पुढे जर बघितलं 311 मधील तरतूद या केवळ हा शब्द असला की आपण काय करत असतो? निगेटिव्ह त्याला ठरवत असतो, चुकीचं त्याला ठरवत असतो. हे म्हणतात की नागरी कर्मचाऱ्यांनाच लागू आहे, अस्थायी कर्मचाऱ्यांना लागू नाही. आता अस्थायी कर्मचारी पण कोण असू शकतात? नागरी सेवक असू शकतात, राईट. कंत्राटी असू शकतात किंवा ते पण कोण आहेत? नागरी सेवकच आहेत ना. त्याच्यामुळे हे जर विधान बघितलं तर केवळ जे म्हणतायत, तर केवळ असल्यामुळे आपल्याला दोघांना घ्यावं लागतं. इथं नागरी जे काही परमनंट असणार आहे त्यांना पण आपल्याला घ्यावं लागतं, आणि जे अस्थायी असतात त्यांना पण आपण सोबत घ्यावं लागतं. त्याच्यामुळे हे जे विधान आहे हे 3 नंबरचं विधान आहे, चुकीचं आहे. पुढे जर बघितलं शासकीय सेवकांचे सेवेतून निलंबन हे बडतर्फी व पदावरून दूर करणेही नसते, म्हणून अनुच्छेद 311 संरक्षणाच्या व्याप्तीमध्ये निलंबनाचा समावेश होत नाही. बघा, इथं आपण निलंबन कुठे शब्द बघितला का? 311 मध्ये नाही बघितलं. डिसमिसल बघितलं, रिमूव्हल हा शब्द बघितला, आणि रिडक्शन इन रँक म्हणजे त्या अधिकाऱ्यांचा जो काही रँक असेल त्याच्यापेक्षा त्याला कमी रँकला पोस्टिंग दिली जाते. म्हणजे 3 शब्द बघितले. इथं आपण सस्पेन्शन हा शब्द कुठे बघितला का? 311 मध्ये. त्यामुळे निलंबन हा शब्द यांच्यामध्ये येतच नाही 311 मध्ये. तर हे विधान काय असणार आहे? बरोबर असणार आहे. याचा समावेश याच्यामध्ये होतच नाही निलंबनाचा, कारण की निलंबन हा शब्द आपण पाहिलाच नाही. त्यामुळे बारीक जे शब्द असतात ते पण फार महत्त्वाचे असतात. त्यामुळे आपली इथं उत्तर असणार आहे 3 नंबर. म्हणजे या प्रश्नाला समजून घेण्यासाठी आपण आधी काय बघितलं की भाग जो आहे 14 तो आधी आपण समजून घेतला. म्हणजेच काय होतं, अशा प्रश्नामुळे ज्यावेळेस समजा भाग 14वर प्रश्न येतो आणि ज्यावेळेस तुम्हाला पुढच्या वेळेस 310 विचारला जाईल, त्यावेळेस ते लगेच तुम्हाला तो हा जो काय आपला प्रश्न तो आठवेल की नाही, सरांनी आपल्याला सांगितलं होतं की 310 मध्ये हा कार्यकाल दिलेला आहे. किंवा समजा असा प्रश्न आला की डिसमिसलबद्दल, रिमूव्हलबद्दल प्रश्न आला, तर तुम्हाला एका लेक्चरच्या एका छोट्याशा टॉपिकवरून तुम्हाला समजून जाईल की ठीक आहे, सरांनी हे सिलेक्टिव्ह अभ्यास सांगितला होता. डिसमिसलचा अर्थ हा होतो, रिमूव्हलचा अर्थ हा होतो. बस, कारण की हा आपला काय प्रयत्न असणार, तुम्हाला लास्ट डेची जी काही रिव्हिजन तुमची होणार आहे त्या रिव्हिजनमध्ये ह्या PYQचा फायदा तुम्हाला अशा पद्धतीने झाला पाहिजे. हा झाला आपला पॉलिटीचा क्वेश्चन. त्यानंतर पुढचा आपण बघू इतिहासाचा प्रश्न कशा पद्धतीने येतात. इतिहासामध्ये मी तुम्हाला सोर्सेस पण सांगेल. ज्यावेळेस आपली बॅच ॲक्च्युली चालू होईल त्यावेळेस तुम्हाला मी एक्झॅक्ट सोर्सेस सांगेल की तुम्हाला एन्शंटसाठी काय वाचायचं, मिडिवलसाठी काय वाचायचं, मॉडर्न इतिहासासाठी काय वाचायचं, महाराष्ट्राच्या इतिहासासाठी काय वाचायचं. त्याच्या बाहेरचा एकही क्वेश्चन तुम्हाला येणार नाही. आला तरी तो सगळे महाराष्ट्रातले मुलं हे स्किप करणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. बघा, पुढचा प्रश्न जर बघितला आपण तर आपल्या जोड्या लावा विचारलेल्या आहेत. कामरूपचा राजा, सिंधचा राज्यकर्ता, काश्मीरचा राजा आणि वल्लभीचा राजा. इकडे जर बघितलं तर हे कशाच्या संबंधात आहे? हर्षाच्या संबंधात, म्हणजे हर्षवर्धन राजघराणं. तर हर्षवर्धनाच्या बाबतीत आहेत.
आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. तर बघा इथं तुम्हाला दिसत असेल, पहिलं ऑप्शन आहे, याला प्रभाकर वर्धनने आधीच कमकुवत केले होते. पुढे, हर्षाच्या इच्छेविरुद्ध एका चीनी यात्रेकरूला आपल्या राजधानीत अडकवून ठेवू शकला नाही. पुढे, याला हर्षाला दाताचं औषध देण्यास भाग पाडले आणि कनौजच्या सम्राटाच्या सैन्यासमोरून एकदा पळून गेला, परंतु नंतर त्याच्या मुलीशी विवाह केला. म्हणजे इथे शब्द काय आला आपला, कनौज आला. ठीक आहे. आता याचा जर सोर्सेस बघितला तर 6वीचं इतिहासाचं पुस्तक आहे स्टेट बोर्डचं. हे पूर्ण पेजेस त्याच्यासाठी डेडिकेटेड आहे वर्धन राजघराण्यासाठी. तर हे जर बघितलं आपल्या इथं समजतं की ठाणेसर या ठिकाणी प्रभाकर वर्धन नावाचा राजा राज्य करत होता आणि त्याने वर्धन घराण्याची स्थापना केली. म्हणजे त्यातून काय कळालं, प्रभाकर वर्धन हे पहिले पुरुष आहेत वर्धन घराण्यातले. त्यानंतर हर्षवर्धन त्यांचा मुलगा होता. पुढे जर बघितलं हर्षवर्धनाने काय केलं, साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर बघितलं तर हर्षवर्धनाने काय केलं, त्याचा जो विस्तार आहे तो उत्तरेला नेपाळपर्यंत, दक्षिणेला नर्मदा नदीपर्यंत, पूर्वेला आसामपर्यंत आणि पश्चिमेला गुजरातपर्यंत केला. पुढे दिलेलं आहे कामरूप म्हणजेच प्राचीन आसाम. प्राचीन आसामचं नाव काय, कामरूप असणार आहे. त्याचा राजा कोण होता, भास्कर वर्मन होता. त्यांचे मैत्रीचे संबंध होते. हर्षवर्धनाने आपला राजदूत चीनी दरबारात पाठवला होता, चीनी दरबारात, राईट. हर्षवर्धनाने चीनच्या सम्राटाबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते. त्याने त्याची राजधानी कनौज इथे प्रस्थापित केली होती. म्हणजे हर्षवर्धन यांनी राजधानी कुठे केली, कनौज येथे केली. पुढे जर पाहिलं आपण तर दर 5 वर्षांनी तो स्वतःची संपत्ती हा प्रजेला दान करत होता. त्यानंतर मग पुढे बाणभट हा कवी होता, हर्षचरित वगैरे ते सगळ्या गोष्टी पुढे येतात. पुढे बघूया तिथं युआन शाँग दिसतोय बघा तुम्हाला. युआन शाँग यांनी काय केलं होतं, महाराष्ट्रातील लोकांविषयी मोठे गौरवपूर्ण उद्गार काढले होते. म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्राचं जो काही प्रवास आहे त्यावेळेस व्हिजिट या चीनी प्रवाशांनी दिलेली होती अशा पद्धतीने. आणि जर फाह्यान बघितलं आपण तर फाह्यान जर बघितलं तर चंद्रगुप्त दुसरा जो होता तर त्याच्या काळात तो आलेला होता, चंद्रगुप्त दुसरा. तर या इन्फॉर्मेशनवर जर पाहिलं आपण तर अजून एक इन्फॉर्मेशन घ्या लक्षात, की जे काही हर्षवर्धन यांचं जो काही पूर्ण साम्राज्य होतं ते कशा पद्धतीने पसरलेलं होतं. इथं तुम्हाला कनूज दिसते, इथं तुम्हाला वल्लभी दिसते, इथं तुम्हाला मगध दिसते. अशा पद्धतीने ते साम्राज्य विस्तारलेलं होतं. आता या सगळ्या लॉजिकवरून जर आपण उत्तराकडे आलो तर आपल्याला समजतं की यामध्ये अशा प्रश्नामध्ये काय करायचं, आधी काय करायचं, आपल्याला पॅरेलल जे काही कोइन्सिडन्सवाले जे ऑप्शन्स आहेत त्या आधी आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचे, राईट. पुढे पण तुम्हाला मी त्या टेक्निक सांगेलच कशा पद्धतीने. तर बघा इथं 2 कोइन्सिडन्स असलेले किंवा एकमेकांसारखे असलेले ऑप्शन कोणते आहेत, तर 1 नंबरचं सारखं आहे बघा, 1 आणि 2 नंबरचे जे ऑप्शन्स आहेत ते सारखे आहेत. म्हणजे आपल्याला विचार कशामध्ये करायचा, 1 आणि 2 मध्येच आपल्याला विचार करायचा आहे. त्याचबरोबरीने आपण जे स्टेट बोर्डमध्ये वाचलं होतं चीनी यात्रेकरूच्या बाबतीत, ते कोणाच्या बाबतीत वाचलं होतं आपण, कामरूपच्या राजाच्या बाबतीत वाचलं होतं. म्हणजे आपल्याला असं वाटतं आहे की 1चं हे 2 असायला हवं. आणि प्रभाकर वर्धन जर बघितलं हे पहिले पुरुष आहेत, एवढं आपल्याला माहिती आहे. वर्धन घराण्याची स्थापना त्यांनी केलेली आहे. त्यावेळेस ते साम्राज्य हे मोठं नव्हतं, हे साम्राज्य छोटं होतं. मग छोटं साम्राज्य जर बघितलं तर सिंधच्या राज्यकर्त्यांचा यांनी काय करून ठेवलेलं असणार, आधी कमकुवत केलेलं असणार आहे. त्यानंतर त्याचा जो काही पराभव आहे तो कोणी केलेला असणार आहे, हर्षवर्धन यांनी केलेला असणार आहे. म्हणजे सिंध जर बघितलं आपण या मॅपमध्ये तर इथं या साईडला काय येतं आपल्याला, सिंध हा प्रदेश येतो. तर सिंधचं जे राज्य कमकुवत करण्याचं काम कोणी केलं असणार आहे, हे प्रभाकर वर्धन यांनी केलेलं असणार आहे. त्याच्यामुळे 2 आणि 1 तर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की ते कोइन्सिडन्स आहेत, सारखं आहेत ते. तर म्हणजे याचं हे ऑप्शन असू शकतं. आपल्याला आता विचार कशाचा करायचा आहे, 50-50%चा विचार करायचा आहे की 50-50%मध्ये काय येऊ शकतं उत्तर. यामध्ये जर बघितलं तर वल्लभीचा राजा म्हणलं तर गुजरातमध्ये येतं वल्लभी आणि इकडे काय कनौज आहे, राईट. हा संबंध इथे लागू शकतो. तर बघितलं तर डचं काय असायला पाहिजे, 4 नंबर हे उत्तर असायला पाहिजे की वल्लभीचा राजा हा कनौजच्या सम्राटाच्या सैन्यासमोरून एकदा पळून गेला, परंतु नंतर त्याच्या मुलीशी त्याने विवाह केला. अशा पद्धतीने संबंध लागतो. हां, तर मग याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर काश्मीरच्या राजाचं उत्तर काय असणार आपलं, 3 नंबर असणार. याला हर्षाला दाताचा औषध देण्यास भाग पडले. अशा पद्धतीने कचं जर बघितलं तर 3 नंबर येतं, म्हणजे आपल्या इथं उत्तर असणार आहे 1 नंबर. म्हणजे अशा प्रश्नांना तुम्ही जे काही सारखे ऑप्शन्स आहेत त्याला एकदा फाइंड आउट करायचं, मग त्याच्यामध्येच विचार करायचा आणि मग त्याच्यामध्ये रिस्क घेण्याचा प्रयत्न करायचा 50-50%मध्ये. म्हणजे असे पण प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येत असतात. पुढचा प्रश्न आहे आपला करंट अफेअर्सवर, चालू घडामोडीवरचा. तो बघूयात कशा पद्धतीचा आहे. सम्मेत शिखरजी हे तीर्थक्षेत्र गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. या तीर्थक्षेत्राविषयी आपल्याला काय सांगायचं आहे, योग्य विधान सांगायचं आहे. म्हणजे हा त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता. ऑप्शन वाचूयात. हे जैन समाजाचे तीर्थक्षेत्र आहे, हे हिंदू धर्मियाचे तीर्थक्षेत्र आहे. बघा
एकच तीर्थक्षेत्र हे 2 धर्माचं असू शकतं का? नसणार. तर अ नंबरचं आणि ड नंबरचं एक कॉन्ट्राडिक्टरी सेंटेन्स होतं, त्याला आधी मी कीवर्डला फाइंड आउट केलं. पुढे हे तीर्थक्षेत्र झारखंडमधील गिरदी येथे आहे आणि पुढे आहे हे तीर्थक्षेत्र हे राजस्थान येथील अरवली पर्वतामध्ये आहे. तर बघा हा प्रश्न फार लॉजिकली सॉल्व होतो. जरी तुम्हाला काही माहिती नसलं या करंट अफेअर्सविषयी तरी तुमचा हा प्रश्न सॉल्व होतो. कशा पद्धतीने बघा, तर जर बघितलं आपण अ आणि ड हे दोघं सोबत बरोबर येणार नाही आहेत आणि ब आणि क हे दोघं सोबत बरोबर येणार नाही आहेत. एवढं आपल्याला माहिती आहे की यांच्या जोड्या सोबत नसायला हवे. म्हणजे जर इथं बघितलं आपण अ आणि ब ही जोडी चालू शकते, पण आपण आत्ताच काय बोललो की अ आणि डची जोडी कुठे दिसते का तुम्हाला? अ आणि डची कुठे जोडी दिसत नाही, पण ब आणि क तुम्हाला दिसते बघा. ब आणि क सोबत बरोबर असणार आहे का? नसणार आहे. त्याच्यामुळे आधी काय करायचं, 3 नंबरच्या ऑप्शनला एलिमिनेट करून टाकायचं. 3 नंबरचं ऑप्शन एलिमिनेट झालं म्हणजे काय, ब पण बरोबर नाही आणि क पण बरोबर नाही, याचा अर्थ असा होतो. आणि जर बघितलं आपण यामध्ये, तर आपण काय केलं, इथं कला काय ठरवलं, इथं चुकीचं ठरवलं. त्यानंतर जर बघितलं तर आपण थोडीफार माहिती वाचलेली असते संमेश शिखरबद्दल. तर संमेश शिखर हे जैन समाजाचं असणार आहे. त्यामुळे अ तर आपल्याला 100% माहिती असणार आहे. तेवढंच नॉलेज आपल्याकडे असणार आहे या पेपरमध्ये की अ आपल्याला माहिती आहे, बाकीचं आपल्याला काहीच माहीत नसेल. समजा अ जर आपल्याला माहिती असेल की अ बरोबर आहे, पण इथं कला आपण चुकीचं ठरवल्यामुळे हा त्याच्यासोबत येणार नाही. आणि आपण इथं बघितलं की ब आणि क पैकी ब आपण बरोबर ठरवतो आहे, म्हणजे 2 नंबर आपली इथं उत्तर असणार आहे. आणि क जर बघितलं तर कला आपण ऑलरेडी चुकीचं ठरवलेलं आहे. म्हणजेच या प्रश्नामध्ये तुम्हाला फक्त काय माहिती असायला हवं होतं की हे जे तीर्थक्षेत्र हे जैन समाजाचं आहे, एवढीच इन्फॉर्मेशन तुमच्याकडं असायला हवी होती. कारण की अ बरोबर असायला हवं एवढंच आपलं नॉलेज असणार आहे याच्यामध्ये. कारण की इथं ब आणि कला चुकीचं ठरवल्यामुळे कला आपण ऑलरेडी चुकीचं ठरवलं आणि 4 नंबर पण आपलं चुकीचं असणार आहे. कारण की 4 नंबर का चुकीचं आहे? कारण की आपल्याला अला काय ठरवायचं आहे, बरोबर ठरवायचं आहे. कारण एक तरी धर्माचं असेलच ना, ते हिंदूचं असेल किंवा जैन समाजाचं असेल, राईट. त्याच्यामुळे 4 तर येणारच नाही आहे, 3 पण येणार नाही. मग 4 जर येत नसेल तर याचाच अर्थ काय, क पण चुकीचं आहे. म्हणजे क चुकीचं हे आपण का ठरवलं, या 3 नंबरच्या आणि 4 नंबरच्या विधानावरून ठरवलं. म्हणजे हा लॉजिकली सॉल्व होण्यासारखा प्रश्न होता. तर अशा पद्धतीने आपण हे सगळं डेमो लेक्चरमध्ये बघण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आपण सिलेक्टिव्ह अभ्यास केला, पण तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की कशा पद्धतीने हे लेक्चर असणार आहेत. तर जर तुम्हाला या बॅचला ॲडमिशन घ्यायचं असेल तर अशा पद्धतीने आपलं फी स्ट्रक्चर असणार आहे. जर तुम्हाला फक्त GS4ची बॅच घ्यायची असेल तर त्याची प्राईज आहे डिस्काउंटेड 499 रुपये. ओरिजिनल प्राईस जर बघितलं 699 आहे. मे बी हे प्रीच्या नंतर जी काही ओरिजिनल प्राईज असेल किंवा फीस असेल ती तुमची त्यावेळेस लागू होईल. अशा पद्धतीने हे फी स्ट्रक्चर आहे. ज्यांना नक्की बॅच घ्यायची असेल त्यांनी नक्की आपल्या टेलिग्राम चॅनलवर कॉन्टॅक्ट करा. ॲडमिशन इन्क्वायरीसाठी तुम्ही ऑफिसर ड्रीम या चॅनलवर जा, तुम्हाला तिथं पूर्ण माहिती भेटेलच. आणि त्याचबरोबर माझा जो टेलिग्राम ID आहे अर्बन क्लाउड, याला सर्च करून तुम्ही मला डायरेक्टली मॅसेजही करू शकता. अशा पद्धतीने असणार आहे. तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून जो स्क्रीनशॉट असतो तो माझ्या अकाउंटवर सेंड करा. तुम्हाला लगेच या प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलवर जॉईन केलं जाईल. 10 ऑक्टोंबरपासून आपली बॅच सुरू होती. या बॅचमध्ये तुम्हाला ते सगळे व्हिडिओ प्रोव्हाइड केले जातील. तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि सबस्क्राईब जर चॅनलला केलेलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.